तुळजापूर तालुक्यातील निलेगाव इथे शेतातील मोटर सुरू करायला गेलेल्या बाप लेकाचा मृत्यू झाला। या प्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। उस्मानाबादच्या निलेगावचे शेतकरी शरणाप्पा जमादार हे शेतातील विहिरीवर वीज पंप चालू करायला गेले होते आणि विजेचा शॉक लागून ते जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले। त्यांचा मुलगा गणेश त्यांना उचलण्यासाठी गेला असता त्यालाही विजेचा धक्का लागला आणि त्याचाही मृत्यू झालाय। या घटनेमुळे निलेगाव परिसरात हळहळ व्यक्त होते। आय एम सॉरी मम्मी असा मेसेज आईला पाठवून 12वीच्या विद्यार्थिनीने आजीच्या घरी आत्महत्या केली आहे। पंख्याला ओढणीने गळफास लावून या मुलीने आत्महत्या केली आहे। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील हसारा इथे हा प्रकार घडलाय। 18 वर्षीय या मुलीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। तिच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त करण्यात येते, तर या घटनेची नोंद तुमसर पोलिसात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। बातमी नागपूरमधून प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडलेली आहे। प्रेयसी आणि प्रियकर एकाच महाविद्यालयामध्ये शिकत होते। मुलीने आत्महत्येआधी सुसाईड नोट लिहून प्रेम विवाहाला नकार दिल्याने आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय। तर या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केलाय। आणि आता आंतरराष्ट्रीय बातमी। तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपाने हाहाकार माजवलाय। यानंतर आता जगभरातून मदतीचा ओघ सुरू झालाय। भारताने देखील मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या टीम तुर्कीला पाठवलेल्या आहेत। त्यांच्यासोबत श्वान पथक देखील पाठवण्यात आले। त्यासोबतच औषधं, डॉक्टर आणि इतर साहित्य देखील तुर्कीला पाठवण्यात येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीतील भूकंपात नुकसान झालेल्यांना शक्य होईल ती मदत करणार असल्याचं म्हटलंय। बेसिकली सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशंस के लिए हम वहाँ पे जा रहे हैं। जो अर्थक्वेक का वहाँ पे त्रासदी हुआ है उसमें जो सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशन होंगे उसको हम वहाँ पे परफॉर्म करेंगे एज पर यूएन गाइडलाइंस। 47 आदमी एक टीम में होते हैं। अपार्ट फ्रॉम दैट 3 सीनियर ऑफिसर्स भी इसके साथ जा रहे हैं। यही कंपोजिशन है अभी। और रिलीफ मटेरियल अलग से जो गवर्नमेंट ऑफ इंडिया प्रोवाइड करेगी वो जाएगा, लेकिन फिलहाल अभी तो सिर्फ रेस्क्यू एंड रिस्पॉन्स के लिए ये टीम यहाँ से मूव कर रही है। टर्की और सीरिया में एक भयानक भूकंप आया है जिसमें काफ़ी जानें गई हैं। इसको देखते हुए भारत सरकार ने डिसीजन लिया है कि ह्यूमैनिटेरियन असिस्टेंस के नाते 2 एनडीआरएफ की टीम वहां पर भेजी जा रही है, जिसमें 101 हमारे रेस्क्यूअर्स, एनडीआरएफ के रेस्क्यूअर्स ऑपरेशन कंडक्ट करेंगे, रेस्क्यू रिलीफ ऑपरेशंस करेंगे। इसमें एक टीम हमारी 8 बटालियन एनडीआरएफ की गाजियाबाद से और दूसरी 2 बटालियन कोलकाता से जा रही है, जो वहां पर जाकर के ऑपरेशंस कंडक्ट करेगी। तिकडे येवला तालुक्यातील नगरसूल येथे महाराष्ट्राचे ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांची यात्रा भरली आहे। यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्यात। यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी झाले होते। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष आणि भंडारा खोबऱ्याची उधळण करत निघालेल्या या 12 गाड्यांच्या यात्रेची ड्रोनने टिपलेली ही दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। खाली पाय